चाकण बाजार समितीमध्ये शेतमालाला मातीमोल भाव मिळतोय। कोथिंबीरीची जुडी अवघ्या 1 रुपयाला तर मेथीची जुडी 2 रुपयांना विकली जाते। उत्पादन खर्च सुद्धा निघणं कठीण झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेत। चाकण बाजार समितीमधनं या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे यांनी। आपण बघूया। राज्यात सर्वत्र पाऊस सुरू आहे आणि या पावसात शेतकऱ्याचं आतोनात नुकसान झाले। मोठ्या काबाड कष्टाने पिकवलेला शेतमाल ज्यावेळेस बाजारात येतो त्यावेळेस त्या मालाला कवडीमोल बाजारभाव मिळतो। अगदी फुकट देण्याची वेळ येते। सध्या आपण आलो आहोत चाकण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये। परिस्थिती बेकार आहे। 1 रुपया गडी चालली आहे, पाऊस पाणी चालू आहे। 1 रुपयाला देऊन भाडं भागतं का? नाही भाडं भागत नाही। काय सोडून द्यावं लागतं काय टायमाला माल। शेतकऱ्यांसाठी बिकट परिस्थिती आहे सध्या। काय होतं, रानामध्ये माल फेकूनही देतात नाही, मार्केटला आणून भावही मिळत नाही। 1 रुपया 2 रुपये भाडं सुद्धा गाड्यांचं निघत नाही। त्याच्यामुळे सध्या खूप बिकट परिस्थिती आहे कोथिंबीरीसाठी, पालेभाज्या सगळ्यासाठी बेकार परिस्थिती सध्या। रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, चाकण, पुणे। मी खात्रीशीर न्यूजसाठी फक्त साम टीव्ही बघते, कारण तिथल्या बातम्या रिलेट करतात।